नमस्कार मित्रांनो, लोकसंघर्ष पक्षातर्फे मी राष्ट्रीय अध्यक्ष योगेश माकणे. मी मुद्दामून ॲडव्होकेट सांगितलं नाही, कारण लोकांना असं वाटतं की वकील फार हुशार असतात. पण गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे काही चालू आहे त्यासाठी वकील असण्याची गरज नसते. तर मित्रांनो, आजचा जो हा मेळावा आहे याला आम्ही ई मेळावा म्हटलेला आहे. गेले कित्येक दशकं महाराष्ट्रामध्ये मेळावे होतात. कुणी दसरा मेळावा घेतं, कुणी गुढीपाडवा मेळावा घेतं, कुणी अजून कुठले मेळावे घेतात. आणि या सगळ्या मेळाव्यांमध्ये जातीय द्वेष, धर्मद्वेष, एकमेकांवरती चिखलफेक, एकमेकांची उणीधुनी यापेक्षा कुठल्याही काय म्हणतो आपण सुवर्ण विचार या मेळाव्यांमधनं ऐकायला मिळत नाहीत. आणि लोकसंघर्ष पक्षाची स्थापनाच त्यासाठी झालेली आहे. आणि म्हणून आम्ही याला प्रजासत्ताक मेळावा असं नाव दिलेलं आहे. दरवर्षी 25 जानेवारीला म्हणजे 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी हा प्रजासत्ताक मेळावा आम्ही प्रसिद्ध करणार आहे. आज आम्हाला ई मेळावा घ्यायची गरज का वाटली? आम्ही देखील आमची जी काही संख्या आहे 100-200 आम्ही बोलू शकलो असतो. पण आज मी म्हणजे पुण्यामध्ये राहतो. पुण्यामध्ये 4 ते 5 किलोमीटर जायला जर का 1 तास लागत असेल तर विचार करा मित्रांनो, आज लोकसंघर्षाचे सदस्य अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आज अख्ख्या महाराष्ट्रातनं सदस्यांना बोलवायचं, टाईम कन्झ्युम होणार, मनी कन्झ्युम होणार. आणि या सगळ्यातनं विचार किती वेळ ऐकायला मिळणार? तर फक्त 20 ते 25 मिनटं. मग हीच एनर्जी, ज्याला आपण काय म्हणतो नॅशनल एनर्जी म्हणू शकतो, ही जर का आपण चांगल्या कामासाठी वापरली तर आपला देश प्रगती करू शकतो. आणि म्हणून आम्ही याला ई प्रजासत्ताक मेळावा असं म्हटलेलं आहे. जसं मगाशी मित्रांनी मी म्हटलो की अनेक प्रकारचे मेळावे महाराष्ट्र वर्षभर बघत असतो आणि त्यातनं पडणारे लाख मोलाचे सुवर्ण विचार देखील हा महाराष्ट्र ऐकत असतो. पण या राज्याला, या देशाला, या प्रजासत्ताकाला, या संविधानाला, या लोकशाहीला नक्की काय हवंय ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. आणि म्हणूनच आम्ही लोकसंघर्ष नावाच्या पक्षाला जन्म देऊन त्याच्याबद्दल बोलायचं ठरवलेलं आहे. आम्ही लहानाचे मोठे होत असताना भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. कॉलेजला गेल्यानंतरही तीच प्रतिज्ञा, लॉला गेल्यानंतर तर संविधान आणि संविधानाने दिलेली प्रस्तावना. हे सगळं थेरॉटिकली इतकं सुंदर वाटत होतं आणि काही काळ प्रॅक्टिकली देखील ते छानच होतं. आपल्या साधू संतांनी, थोर समाजसुधारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी जी एक सामाजिक वीण घालून दिलेली होती, ती सामाजिक वीण गेल्या 10 वर्षामध्ये उसवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आपल्या देशाला हे परवडणारं नाही मित्रांनो. आपला देश हा विविध अंगी किंवा बहुरंगी आहे, खंडप्राय आहे. अगदी 50-50, 60-60 किलोमीटरवरती देखील भाषेचा लहेजा चेंज होतो असा आपला देश आहे. मग इतक्या विविधतेने नटलेल्या देशामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस आम्ही म्हणाल तसंच सगळ्या देशांनी वागलं पाहिजे, हे कसं शक्य होईल? आणि हे काय ते डॉक्टर आंबेडकरांना कळत नव्हतं का? त्या संविधान समितीला कळत नव्हतं? अहो, त्यांना कळत होतं आणि म्हणूनच त्या प्रकारचं संविधान बनवलं गेलं. पण ज्या प्रकारे संविधानाची तोडफोड गेल्या 80 वर्षामध्ये काँग्रेसनी पण लावलेली आहे आणि अप्रत्यक्षरित्या भाजपनी पण लावलेली आहे, त्याला आमचा विरोध आहे. हजारो वर्षांच्या त्यागानंतर, असह्य वेदनांनंतर, प्राणघातक दुःखांनंतर हे असं स्वातंत्र्य
आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेला आहे. या संविधानामध्ये काही नाही मित्रांनो. भले तुम्ही वाचलं नसेल संविधान, तुम्ही वकीलच असला पाहिजे असं काही नाही. आज गुगल सारखं एक माध्यम आहे, त्याच्यावरती जाऊन बघा, यूट्यूबवरती जाऊन बघा, संविधानाचे विविध आर्टिकल्स वागा. वाचता येत नसेल तर ऐकता तर येतं, ऐका आणि बघा त्या संविधानाने किती सुंदर अधिकार आपल्याला जगण्याचे, व्यवसाय करण्याचे, विचार मांडण्याचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांबरोबर चांगलं राहण्याचे कसे अधिकार दिलेले आहेत. पण गेल्या काही वर्षांमध्ये जातीय द्वेष, धर्मद्वेष जे वाढवण्याचं काम सरकार करतंय ते फक्त आणि फक्त स्वतःचे खिसे भरण्यासाठी करताय. मित्रांनो, इंग्रज आले व्यापार करण्याच्या बहाण्याने, पण करायची होती सत्ता. पण आत्ताचं जे सरकार आहेत आणि यातले जे 2 गुजराती व्यापारी आहेत यांनी आपली घोर फसवणूक केलेली आहे. या घोर फसवणुकीमध्ये त्यांनी आपल्याला सुरुवातीला असं दाखवलं की काँग्रेसनी पूर्ण देश लुबाडलेला आहे, काँग्रेसनी देशाची वाटोळा लावलेला आहे. काही अंशी ते खरं पण होतं. पण ज्या प्रकारचं मार्केटिंग केलं गेलं, ज्या प्रकारच्या वल्गना केल्या गेल्या, पार छातीवरती गोळी खायची भाषा केली गेली आणि असं दाखवलं गेलं आम्हाला सत्ता हवाय तो देश बदलवण्यासाठी, आम्हाला सत्ता हवाय समाज बदलवण्यासाठी, आम्हाला सत्ता हवाय ते भारताला या विश्वगुरू बनवण्यासाठी. पण प्रत्यक्षात मित्रांनो तसं नव्हतं. सत्ता हवी होती ते व्यापार करण्यासाठी. होय, या 2 गुजरात्यांना व्यापार करण्यासाठी सत्ता हवी आहे. कारण सुधारणेचं कुठलं नावच घ्यायला हे तयार नाहीयेत. देश चालवणं म्हणजे काय फक्त इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं, रोड बांधणं, धरणं बांधणं, थर्मल पॉवर बांधणं, नवीन संसद बांधणं हे म्हणजे देश चालवणं नव्हे. देश चालवणं म्हणजे समाज कसा सुरक्षित राहील. समाज जर का असुरक्षित असेल तर त्याच्यासाठी नवीन नवीन कायदे कसे आणता येतील, असलेल्या कायद्यांची चांगली अंमलबजावणी कशी करता येईल, विविध जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार नाही, सलोखा निर्माण होईल हे बघणं, ह्याला म्हणतात राज्य करणं. आणि जे चांगल्या प्रकारे ह्याच मातीतल्या भूमीतल्या पुत्रांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. पण तुम्ही बघा सध्या काय चाललंय ते. फक्त स्वतःच्या खिस्या भरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे समाज कसा तोडता येईल, वेगवेगळ्या प्रकारे आता तर एआयच्या माध्यमातून फेक व्हिडिओज, फेक नॅरेटिव्ज कसे पसरवता येतील. मग त्याच्याबद्दल बोलायला गेलं की विचारणार का हो सर, अगोदर काय फेक नॅरेटिव्ह पसरत नव्हते का? अहो पण मग त्याच्या विरुद्धच तर आपण होतो आणि म्हणून तर भरभरून 2014 आणि 19ला मतं दिली. तुम्ही काय केलं? आज समाजाचे इतके मोठे प्रॉब्लेम आहेत, राज्याचे, देशाचे इतके मोठे प्रॉब्लेम आहेत, त्याच्याबद्दल काही नाहीये. मग ह्या देशामध्ये जी येणारी पिढी जन्माला येते, ती येणारी पिढी का राहावंसं वाटेल त्यांना या देशामध्ये? आजच्या घडीला देखील रोज हजारो लोक हा देश सोडून चाललेले आहेत. मग कुणी चालवायचा हा देश? हे असंच जर का बेन ड्रेन होत राहिलं तर मग कोणाच्या हातात जाणार हा देश? हे असल्या व्यापाऱ्यांच्या, शंडांच्या? हे लोकसंघर्षाला मान्य नाही, म्हणूनच लोकसंघर्षाने बोलायला सुरुवात केली. बोलता बोलता इलेक्शन आल्या, आम्ही लोकसभेला 2 सीट लढवले, पुण्यातनं एक लढवलं, संभाजीनगरला एक लढवलं. बोलता बोलता विधानसभा आली, आम्ही विधानसभेला 6 सीट लढवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा जो अन्याय सहन करतो तो जास्त गुन्हेगार असतो. आणि आम्हाला गुन्हेगार नाही व्हायचं, आम्हाला आमच्या येणाऱ्या पिढीचं गुन्हेगार व्हायचं नाही. या देशात सुधारणा झाल्याच पाहिजेत. आज न्यायालयांची इतकी वाईट अवस्था आहे मित्रांनो. सरते शेवटी आपण जातो कोणाकडे? 2 व्यक्तींमध्ये, 2 संस्थांमध्ये, 2 कंपन्यांमध्ये, 2 राजकीय पक्षांमध्ये जर का भांडणं झाली तर शेवटचं दार असतं ते न्यायालय. आज या न्यायालयांची इतकी दुर्गती आहे, दुरावस्था आहे की ही जर का लवकरात लवकर सुधारली नाही तर भारतामध्ये अराजकता माजेल.
कारण मित्रांनो, लोकांचा न्यायालयावरचा विश्वास पूर्णपणे उडालेला आहे. बाहेर कुठंतरी कुठल्या तरी भाईकडं जायचं, कुठल्या तरी तात्या, मामा, अण्णा, भाऊ सारख्या पॉलिटिशियनकडं जायचं आणि सेटलमेंट करायची, आणि मग तो भाई हा असला पॉलिटिशियन 20% 25%चा गाळा ठेवतो त्याच्यामध्ये. मग ती न्यायालय कशाला उभी केली आहेत? बंद करा ती. म्हणून लोकसंघर्षाची मागणी आहे मित्रांनो, नुसती मागणी नाही, ह्याच्यासाठी लोकसंघर्ष आयुष्यभर झटणार आहे. हे प्रजासत्ताक, होय, रिपब्लिक ऑफ भारत, या रिपब्लिक ऑफ भारताला चांगल्या प्रकारचं प्रजासत्ताक करण्यासाठी लोकसंघर्ष कटिबद्ध आहे. इतरांच्या दुःखामध्ये आमचं दुःख आहे, ही लोकसंघर्षाची भावना आहे. माझ्या घासातला घास दुसऱ्याला काढून द्यावा, हा लोकसंघर्षाचा विचार आहे. आणि म्हणून आम्ही काही सुधारणांची मागणी सरकारकडे लावून धरतोय, आणि हे सरकार मला माहिती आहे करणारच नाही, कारण त्यांना करायचंच नाहीये. कारण असलेल्या सगळ्या व्यवस्थांची जी दुरावस्था झालेली आहे त्याचा जास्तीत जास्त सर्वोच्च गैरफायदा कसा घेता येईल ह्याच्याकडे या सरकारचं लक्ष आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमचं जे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे ते म्हणजे न्यायपालिकामध्ये सुधारणा, पोलीस यंत्रणांमध्ये सुधारणा, महसुली यंत्रणांमध्ये सुधारणा, प्रशासकीय सुधारणा, महिला सुरक्षा, लोकसंख्या नियंत्रण, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मानवी जातीवरती ह्याच्या आधी कधीही असं संकट आलेलं नव्हतं, आणि ते संकट आता आपल्या दाराच्या आतमध्ये आलेलं आहे, ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आम्ही निषेध करतो. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त आणि फक्त भांडवलदारांचे खिसे भरण्यासाठी, भांडवलदारांना अजून श्रीमंत करण्यासाठी जगातल्या भांडवलदारांनी मांडलेला नवा खेळ आहे. यांनी रोजगार जाणार आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की फक्त ड्रायव्हरलेस टॅक्सी आली म्हणजे ड्रायव्हरचा जॉब जाणार आहे, तर तुम्ही मूर्ख आहात. इथं डॉक्टरांचा पण जॉब जाणार आहे, डॉक्टरची प्रॅक्टिस कमी होणार आहे. वकील, आर्किटेक्ट, इंजिनियर, CS किंवा अजून तत्सम जी कोणी लोक असतील त्या सगळ्यांचे व्यवसाय, रोजगार नाही 50%नी पुढच्या 5 वर्षात कमी झाले तर लोकसंघर्ष नाव बदलेल. म्हणून आमचा पहिला त्याला निषेध आहे. आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सला विरोध करतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स भारतात चालू देणार नाही. आम्ही आमच्या ताकदीनुसार आम्ही त्याला रस्त्यावर उतरून व्हिडिओच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्याचा विरोध करणार, आम्ही त्याचा निषेध करणार. आणि म्हणून मित्रांनो, आम्ही वारंवार आवाहन करतोय की आम्हाला हा देश हा एक चांगला प्रजासत्ताक करायचा आहे, संविधानाला अपेक्षित रिपब्लिक ऑफ भारत करायचा आहे. आणि म्हणून आमच्या बरोबर जॉईन व्हा. आम्ही दरवेळेस व्हिडिओच्या खाली जो संदेश असतो त्याच्यामध्ये आमचे वेबसाईटची लिंक देत असतो, आमच्या कार्यकर्त्यांचे नंबर देत असतो. तुम्ही त्यांना फोन करा आणि जास्तीत जास्त संख्येने आमच्या खांद्याला खांदे लावून उभे राहा. अहो, ही पण हाडामासाचेच आहेत. ह्यांनी काय देवाकडनं वरदान नाही आणलेलं. आणि ह्यांना जर का देश चालवता येत नसेल तर ही युवा पिढी सक्षम आहे देश चालवण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.